शिवाने यम सदना धाडले शिवाने यम सदना झाडले शिवाने यम सदना झाडले शिवाने यम सदना दाविला मराठ्यांचा तो व्यास पुन्हा ना करील कोणी हव्यास पुन्हा ना करील कोणी हव्यास पुन्हा ना करील कोणी हव्यास अफजल खानाचा प्रतापगडाच्या पायथ्याशी वध झालेला आहे आणि ह्या अफजल खानाचा काटा काढल्यानंतर या आदिलशाहीमध्ये बंडबाजीला करावं काय या शुभाला थोपवावं कुणी आणि त्याच अफजल खानाचा पूर्ण फाजल खान याच फाजल खानाचं रक्त पिटून उठलेला अप्पाजा आणि प्रश्न पडलेला आहे करावं काय हा प्रश्न पडलेला आहे आणि मग सिद्धी जोहरला सोबतीला घेतलेला आहे त्या सिद्धी जोहरला सोबतीला घेऊन काय केलं प्रचंड मोठा फौजफाटा घेऊन आलेले आहे आणि हा प्रचंड मोठा फौजफाटा घेऊन शुभा आहे पन्हाळगडावरती मुक्कामाला 1607 ची ही घटना त्या पन्हाळगडावरती शुभा आहे चारी बाजूनी वेढा घातला गेला त्या सिद्धी जोहरनं सापाने विळका घालावा तसा वेढा घातला गेला शुभाला आता खऱ्या अर्थानं आपण कैद करणार असा आसुरी आनंद व्हायला लागला तो सिद्धी जोहर कसा म्हणाल उन्मत्त सिद्धी जोहर उन्मत्त सिद्धी जोहर केला कहर फाजल बरोबर देऊनी या वेडा पन्हाळगडाला देऊनी या वेडा पन्हाळगडाला देऊनी या वेडा पन्हाळगडाला जसा सापानी विळका घातला तसा उन्मत्त टपून बसला जे जे तसा उन्मत्त टपून बसला जे तसा उन्मत्त टपून बसला लाचारी कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी तमाम बादशाहीचा अरे ताज तिने ठोकरला मराठ मोळ्याचा पांघरला धर्म रक्षणासी सदा सज भवानी झाली जुलूम करत्याच्या रक्ताने न्हाली ओ महाराष्ट्रावर प्रेम अपार